नमस्कार मंडळी. तर तुम्हाला आज मी मसाली भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. 2 कांदे, लाल मिरची, धने, तेजपत्ता, हे गरम मसाला सगळा घेतलेला आहे. गरम मसाला, लसण, अद्रक आणि खोबरं आणि बेसन पीठ. तर चला मसाला भाजून घेऊया. इथे आता आपण मसाले भाजून घेऊ. तेल टाकून आपण चांगला मसाला धने जास्त भाजायचे नाहीये, थोडेसेच भाजायचे. तर आपण इथे खडा मसाला घेतलेला आहे. तर जिरं, धने, दालचिनी, लवंग, मिरे, तेजपत्ता, पत्थरफूल असा मी खडा मसाला घेऊन घेतलेला आहे. त्याची टेस्ट छान लागते. तेल टाकून भाजून घेऊया. जास्त भाजायचं नाहीये, बस आता आपण काढून घेऊया. कांदा भाजून घेऊया. चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. तेल टाकून थोडा भाजून घेऊया. मिरच्या भाजून घेऊया. तेल टाकून इथे मसाला भाजून झालेला आहे. तर आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया. इथे आपला मसाला वाटून झालेला आहे. तर चला भाजी बनवूया. 1 वाटी तेल घालूया, थोडासा हिंग घालूया आणि 1 तेजपान घालूया. हा मसाला आपण घालूया. चांगला भाजून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता भाजून झालेला आहे मसाला. चांगलं तेल सुटलेलं आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे आपण. आता पाणी घालूया. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालूया. जास्त पातळही नाही, जास्त घट्ट पण नको आहे. तर तुम्हाला वाटलं असेल की भाजी करताय मसाली, पण कशाची करताय हे सांगितलंच नाही. तर मी डुबुकल्याची भाजी बनवणार आहे. चवीनुसार मीठ घालूया. तर चला आपण आता डुबुकल्याचं पीठ भिजूया. बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. त्यात थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. आपण मीठ घातलेलं आहे. तर भिजून घ्या, घट्ट भिजून घेऊया. घट्ट म्हणजे असे डुबुकले पडायला पाहिजे असं. कशी वाटली तुम्हाला भाजी?
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.